दसरा स्पेशल रेसिपीजमध्ये आज आपण तिखट कडाकणी करणार आहोत। तर गोड कडाकणी बरोबर दसऱ्यामध्ये तिखट कडाकण्या हे केले जातात। तर यासाठी मी 3 वाटी मैदा घेतलेला आहे, त्याचबरोबर पाव वाटी मी इथं कच्चा बारीक रवा घेतलेला आहे। आता हे हाताने व्यवस्थित मिक्स करायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, त्याचबरोबर पाव चमचा हळद, अर्धा चमचा ओवा, कसुरी मेथी 1 चमचा हाताने चोळून टाकायची आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लाल मिरची पावडर आपल्याला ज्याप्रमाणे तिखट हवे असतील त्याप्रमाणे आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचे। आता हे चमच्याने व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं। हे मिक्स करून झाले की ह्याच्यामध्ये कडाकण्यांना कुरकुरीतपणा येण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये 1 चमचा कडलेलं तेल घालायचं आहे। व्यवस्थित असं तेल तापवून घ्यायचं आणि हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे, जास्त पण पातळ बनवायचं नाही। थोडंसं घट्टसरच असं हे पीठ मळून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण कडाकण्या लाटतो त्यावेळी कोरड्या पिठाचा जास्त वापर होत नाही, ते लगेच लाटल्या जातात। हे बघा, अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। तुमच्याकडे पण याच पद्धतीने केल्या जातात का कडाकण्या, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही कोणकोणतं साहित्य त्यामध्ये वापरता तेही मला कमेंट करून नक्की सांगा। हे बघा, मस्त असं पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। जास्त पण पातळ नाही किंवा जास्त पण घट्ट असं हे पीठ झालेलं नाही। आता हे झाकून आपल्याला किमान अर्धा तास तरी ठेवायचं आहे। हे बघा, अर्ध्या तासानंतर मस्त असं ते पीठ भिजलेलं आहे, रवा छान असा भिजलेला आहे। आता लावण्यासाठी मी इथं मैदा घेतलेला आहे। जर कडाकण्या करताना जर तुम्ही एकट्याच असाल तर काय करायचं, तर थोडे गोळे बनवून ठेवायचे आणि मग एकसारख्या कडाकण्या लाटून घ्यायच्या, तळून घ्यायच्या। पुन्हा नंतर मग थोडे गोळे करून तुम्ही पुन्हा तसंच केलं तरी चालेल। इथं मी एक 20भर गोळे करून घेतलेले आहेत आणि राहिलेले पीठ झाकून ठेवलेलं आहे। आता हे आपल्याला पीठ लावून लाटून घ्यायचे। पीठ एकदाच लावायचं, जास्त पीठ लावायचं नाही आणि पातळ अशा ह्या कडाकण्या लाटून घ्यायच्या। जास्त पण जाड करायचे नाहीत, नाहीतर त्या फुगतात आणि तेल ओढून घेतात। त्यामुळे पातळ अशा त्या कडाकण्या लाटून घ्यायच्या। सगळ्याच कडाकण्या आधी लाटून घ्यायच्या, त्यानंतर तेल गरम करायचं। तेल व्यवस्थित गरम झालं की गॅस मिडियम करायचा आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला ह्या कडाकण्या तळून घ्यायच्या आहेत। दोन्ही बाजूनी छान अशा त्या लालसर रंगावर भाजून घ्यायच्या आहेत। जास्त पण गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर त्या करपल्या जातात। हे बघा, अशा पद्धतीने त्या तळून घ्यायच्या आहेत। इथं आपल्या मस्त अशा कडाकण्या तयार आहेत। तुम्ही पण नक्की करून बघा। आवडल्या तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की